तर मनोहर जोशी यांचं आज पहाटे 3च्या दरम्यान निधन झालं। त्यांचं पार्थिव हिंदुजा रुग्णालयामधनं माटुंगा परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी आणलं जाईल। मग दुपारी 2 पर्यंत त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। जोशी सरांच्या निवासस्थान परिसरातनं आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पहाटे 3 वाजता हिंदुजा रुग्णालयामध्ये निधन झालंय। सध्या त्यांचं पार्थिव हिंदुजा रुग्णालयामध्ये आहे। काही वेळातच त्यांचं पार्थिव त्यांचं दादर परिसरामध्ये असणारं W54 हे निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी त्यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे। आज सकाळपासूनच राज्यभरातून देशभरातून त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते, ते देखील आपला दौरा रद्द करून आता मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती मिळते। आज दिवसभरातले सर्व त्यांचे दौरे आता त्यांना रद्द केलेले आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी म्हणजे 21 तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। 21 फेब्रुवारीला अस्वस्थ वाटू लागल्यानं हिंदुजा रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी निदान केलं आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली। दुपारनंतर साधारणपणे 11 ते 2 त्यांचं जे पार्थिव आहे ते याच निवासस्थानी या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या ठिकाणाहून जवळच असणाऱ्या दादर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी अंत्ययात्रा देखील काढण्यात येईल। अनेक मान्यवर या ठिकाणी येथील पार्थिवाचं दर्शन घेतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। सध्या आपण पाहतोय पोलीस प्रशासनाच्या वतीनं या संपूर्ण परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय घेतला जातो। या ठिकाणी व्यवस्था देखील ठेवण्यात येते। आपण पाहतोय या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत। वाहतूक पोलिसांच्या वतीनं या परिसरामध्ये वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते। आज दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे। अंत्ययात्रा साधारणपणे 2 नंतर निघेल आणि ती अगदी जवळच असणाऱ्या दादरच्या स्मशानभूमीमध्ये जाईल आणि त्याच ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार पार पडतील। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश पुदावले, एबीपी माझा, मुंबई। तर निवासस्थानी थोड्याच वेळात जोशी सरांचं पार्थिव आणण्यात येईल। सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इथेच सर्वांना अंतिम दर्शन घेता येईल। सध्याची दृश्य हिंदुजा हॉस्पिटल परिसरातली आपण पाहतोय। काल रात्री उशिरा मनोहर जोशींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांना अस्वस्थ वाटू लागलेलं होतं। हृदयविकाराच्या झटक्यामुळे पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली। अल्पेश करकरे आपल्याला माहिती देतात। अल्पेश, रुग्णालय परिसरामध्येच आहे। अल्पेश, ॲम्ब्युलन्स उभी दिसते आहे। थोड्याच वेळात पार्थिव घराच्या दिशेने रवाना होईल असं कळतंय। सध्या पीडी हिंदुजा माहीम येथील या रुग्णालयाचे आपण दृश्य पाहतोय। या रुग्णालय परिसरामध्ये एक रुग्णवाहिका थांबलेली आहे। याच रुग्णवाहिकेतून मनोहर जोशी यांचं पार्थिव हे त्यांच्या माटुंगा रोड येथील निवासस्थानी घेऊन जाण्यात येणार आहे। सगळी पार्थिवाची जी डिस्चार्जची प्रोसेस असते ती सगळी प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि आता काहीच वेळात या रुग्णवाहिकेतून त्यांचं पार्थिव हे त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे। सध्या त्यांचे कुटुंबीय व काही शिवसेनेचे नेते जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव या रुग्णालय परिसरामध्ये मुंबई पोलीस आहेत, वाहतूक पोलीस आहेत, कारण ही रुग्णवाहिका ही याच दादर शिवाजी पार्क परिसरातून माटुंगा रोड येथे जाणार आहे। त्यामुळे त्या प्रकारची सुरक्षा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि सध्याची ही दृश्य पाहतोय। काहीच वेळात आता हे पार्थिव हे या रुग्णवाहिकेतून थेट त्यांच्या माटुंगा येथील निवासस्थानी घेऊन जातील। 11 ते 2 हे या पार्थिवाचं या ठिकाणी अंत्यदर्शन हे सर्व शिवसैनिक असतील, राजकीय नेते मंडळी असतील, मुख्यमंत्री असतील, उद्धव ठाकरे असतील व इतर नेते असतील ते घेतील आणि तशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारण 2 वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानाहून शेजारीच असलेल्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, कारण ते माजी मुख्यमंत्री होते आणि अनेक पदं त्यांनी भूषवली होती आणि त्यानुसार त्यांची तशी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची जी तयारी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। आपण सध्याची दृश्य पाहतोय। काहीच क्षणात जोशी सरांचं पार्थिव हे आता रुग्णालयातून त्यांच्या घराकडे रवाना होईल। सध्याची ही दृश्य पाहतोय। त्यांचे काही कुटुंबीय देखील या ॲम्ब्युलन्समध्ये आता असतील आणि ते काहीच वेळात आता त्यांच्या राहत्या W54 माटुंगा रोड या निवासस्थानी मार्गस्थ होतील। काही प्रमाणात शिवसैनिक हे सध्या त्यांच्या घरी जमलेले आहेत।
रुग्णालय परिसरामध्ये सुरक्षाच्या कारणास्तव शिवसैनिकांनी गर्दी केली नाही, कारण त्यांच्या कुटुंबियांनी आणि पोलिसांनी आवाहन केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी गर्दी केली नाही. मात्र आपण पाहिलं तर त्यांच्या घराबाहेर शिवसैनिक असतील आणि इतर राजकीय पक्षांचे नेते असतील ते आता यायला सुरुवात झालेली आहे. जोशी सरांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. हो. एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक आपल्यातून गेला, त्यामुळे सर्वच जण दुःख व्यक्त करतायत. राजकीय नेते मंडळी देखील त्यांच्या आठवणी बरोबर. जागवत आणि आहेत. शिवसेनेच्या जडणघडणीच्या काळामध्ये जे प्रमुख नेते होते बाळासाहेबांसोबत, त्यातलं एक मोठं नाव म्हणजे मनोहर जोशींचं नाव. त्यामुळे अर्थातच सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा आज हळहळ व्यक्त करतोय, भावूक झालाय. उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपला बुलढाणा दौरा रद्द केला आणि थोड्याच वेळात ते मुंबईमध्ये पोहोचतात. अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल. तर मनोहर जोशी सरांना एबीपी माझाची श्रद्धांजली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.